घरी आमची बायको, आमची नाही माझी बायको. साप आहे ना तो? साप आहे, बघू शकता. हा बघा, एवढी बारीक होती, एवढी बारीक. माझ्या बायकोचा फोन आलाय. या जनरेशन मध्ये 21व्या शतकात असं काहीतरी बघायला भेटणं म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये सोनं. हिरा हिरा. हात त्या फांदीला लागल्यावर मला गिळगिळीत वाटलं. केमिकलच जाळाली हो. बारका देऊळ आहे पण तिथे 12 ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे तिथे. की नावरेलाच का पण ड्रम मध्ये टाकलेला आहे. जेव्हा जेव्हा पडीन. नमस्कार मंडळी, मी साई मडवी आणि मी ब्लॉगची सुरुवात कंकेश्वर पासून करत आहे. बघू शकता मी कंकेश्वर चढतोय आणि मी व्हिडिओ मागाशी स्टार्ट केली होती पण इंट्रोड्यूस आता करतोय. तुम्ही आधीचा व्हिडिओ बघा की आधीपासून काय शूट केलं आहे ते पूर्ण बघून घ्या. आता बघा, हे बघू शकता आमचे आप्पा आणि सिद्धांत इथे वरती गेले होते ते डिओ मारण्यासाठी. बेलोली टॅपिंगचे 2 डिओ तुटलेले स्टार्टिंगवर. ओके, ते मारून झालेले आहे. ठीक आहे. परंतु साईडने शटडाऊन घेतलाय त्यामुळे सप्लाय बंदच आहे. आता आमचं पुढचं मिशन कंकेश्वर देवस्थान. आम्ही आता चाललोय वरती कंकेश्वरला. हा रस्ता मोस्टली बरेच लोकांना माहिती नाही आहे की कसं जात. सगळ्यांना तो एक मेन रस्ता या साईडनं आहे, पायऱ्यानी हा डोंगरानी इकडून, तोच फक्त माहिती आहे. आणि आम्ही जो जातो, जी ही आमची मेन लाईन आहे ती वाली, ती तिथून अशी जाते, इथून डोंगरातून जाते. लाईनीला मी फॉलो करत करत जाणार आणि तो रस्ता इथून आहे असा. या डोंगरातून मधीतून आम्ही जाणार आणि बरीच लोक जातात ते इथून पायऱ्याने जातात या रस्त्याने. तर आम्ही तिघजण चाललोय आता वरती. देवळाची इथे एक ट्रान्सफॉर्मर आहे, तिथे सप्लाय येत नाही, तर नक्की फॉल्ट काय झालंय ते आम्ही बघू. चला, हा बघा हा वाला रस्ता येतो आणि आम्ही इथे. कोणता फोन येतोय? आणि पावसाळ्यामध्ये हे सगळं बघण्यासारखं असतं. पावसाळ्यात सगळं हिरवगार दिसतंय आणि उन्हाळ्यात सगळं पिवळं दिसतंय. हा, याचं कारण का की सर्पाचा कलर पण पिवळा, गवताचा कलर पिवळा, त्यामुळे सगळं पिवळं. अरे कहना क्या चाहते हो? जम्पर बघू शकता. ओके, जम्पर ओके आहे. हा पहिला, हा दुसरा, पहिला तिसरा आणि हा कंकेश्वर देवस्थानचा पहिला कट पॉइंट आहे हा. आता आम्ही चाललोय अजून पुढे. हा वाला रस्ता येतो आता सरळ सरळ. तो वरती डोंगरात जातो असा. इकडे या साईडला जातो. सगळे चाल आहेत ना ते कमीत कमी 100 मीटरचे आहेत. ह्या पावसाळ्यात जर काय कंडक्टर बदली झाला नाही तर बऱ्याच वेळेला कंकेश्वर फाट होऊ शकतं आणि देवाला जास्तीत जास्त दिवस उजेडत कसं राहील याचे आम्ही प्रयत्न करत. तर आता हे ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. उन्हाळ्याचा मोसम चालू झालेला आहे. तर आम्ही थोड्या वेळात पुढच्या कटपॉईंटला पोहोचू. तोपर्यंत इथंच थांबतो. आप्पा जे मगाशी बोलले त्यावर कंपनीने थोडेसे लक्ष द्यावं आमच्या आणि नवीन तारा रिप्लेस करून द्याव्या. बाकी काय आमचं मागणं नाही. आणि जे मोठे मोठे स्पॅन आहेत तिथे मिड पोल उभे करून द्यावे. 4-4.5चे असतील तरी पण चालेल, काही आम्हाला हरकत नाही. जास्त मोठं आमच्या काही मागणं नाही. दमलोय. बस एवढी इच्छा आमची पूर्ण करावी कंपनीने. काय बोलत नाही, जास्त मला बोलायला आवडत नाही. आता बघू शकता हा रस्ता वरती आता चढत. हा तर काय नाही, आता तो सोपा वाटतंय. पण जेव्हा पावसाळ्यामध्ये येतो ना तेव्हा आजूबाजूनी साप आणि ही इथे हिरवळ वगैरे असते ना ही, आणि जो खरं ॲडव्हेंचर करायला जी मजा येतं ती नेक्स्ट लेवल एकदम. आणि त्या मुमेंटला फक्त आप्पा नेहमीच असतो. काळा पाचोळा दिसते. हा, पावसाळ्यामध्ये फक्त चिखल आणि चिखलच. हा बघू शकता रस्ता कसा आहे, डायरेक्ट खाली. हा तर काहीच नाही, याच्यापेक्षा डेंजर रस्ता अजून वरती आहे. हे बघू शकता आता ऍक्च्युअली जंगलातला रस्ता सुरू झालाय आणि पावसाळ्यामध्ये हा पूर्ण धबधबा होता. वरून एकदम खळखळणारं पाणी. बिअर हिल्स नाही का? हाँ बेर गल त्यासारखं अवस्था. दोस्तों, अब हम यहाँ से जंगल से जा रहे हैं और अभी मुझे लगता है धीरे धीरे मुझे बहुत घनघाट अंधार होने वाला है. घनघाट अंधार. और ये सामने रास्ता देखिए, पत्थरों वाला. जावा पड़ीन. अरे उधर पेट्रोल देखने का था ना रे. वो नीचे गया. अब कैसे करेगा रे? एक कट पॉइंट चुकला आहे तो आता आम्ही कॅमेराद्वारे आम्ही बघतोय आता कट पॉइंट आहे काय. बापरे, डायरेक्ट खाली. हो समोरचा ना. हा बघा एकदाच खाली रस्ता, इथून डायरेक्ट खाली. पाय सरकला डायरेक्ट खाली. हे बघा कशी झाडं पडलेली इथे, पावसाळ्यामधली झाडं पडलेली इथे वाली. घनदाट अरण्यातून आम्हाला लाईन पेट्रोलिंग करत जावं लागतं. सरकारकडे आमची एकच मागणी आहे की त्यांनी ही लाईन अंडरग्राऊंड करावी, नाहीतर एअरबल्ट कंडक्टर टाकून द्यावं, जेणेकरून माकडं मारणार नाही, जीवितहानी होणार नाही. महावितरणनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचार विनिमय करून
योग्य ते तोडगा काढून आम्हाला सहकार्य करावं, आमची एवढीच मागणी. जास्त मी काय बोलत नाही आणि जास्त मला बोलायला आवडत नाही. मी बोलतो ते नेमकंच बोलतो. जय हिंद, जय महाराज. बघू शकता आमच्या आप्पांनी त्यांचे थोडंसं मत मांडलेलं आहे. माझा दम झाला का पूर्ण ॲडव्हेंचर आहे हा रस्ता. हो, हा पावसाळ्यामध्ये पडलेला झाड आहे. धापा टाकत जायला लागतं एकतर. हॅलो, कणकेश्वर, मिशन कणकेश्वर. नाही, मी साई घाडगे आहे. माझ्या बायकोचा फोन आलाय, काळजीपोटी फोन आलेला आहे. ती विचारते तुम्ही कुठं चालला, तर मी तिला सांगितलं आम्ही कणकेश्वर चाललो. आम्ही तिकडे जण आहोत. मी म्हणजे संतोष गावण, साई बडवे, सिद्धांत घाडगे, सॉरी नावात. हा बघू शकता पावसाळ्यात पूल पडलेला, हा नवीन टाकलाय, हा जुना पूल आहे. आत्ताच्या या वयात पण आपणचं त्यांच्या मिसेसवर किती प्रेम आहे. आणि ही आत्ताची पिढी आहे जी लग्नाला 2 वर्ष नाही झाली, 5 वर्ष झाली का लगेच डिवोर्सचा विषय काढतात, दिवस देतात. काही ठिकाणी असं झालेलं आहे की नवऱ्यालाच का आपण ड्रम मध्ये टाकलेलं आहे. असे काही सीन आहेत या जनरेशनमध्ये. 21व्या शतकात असं काहीतरी बघायला भेटणं म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये सोनं, हिरा. माझ्या भावना समजून घ्या. बघा दम झालाय, पुढे गेल्यावर बोलतो. आता बघू शकता आम्ही म्हणजे कंकेश्वरचा अर्धा रस्ता पार केलेला आहे. ऊन पण इतकं आहे आणि हा एवढ्या वरती आता आम्ही आलेलो आहोत. कॅमेरामध्ये एवढे जस्टिस नाही होणार पण खूप वरती होतात आम्ही. मला हात लागला, घार हे काय लागली. साप आहे ना तो, साप आहे बघू शकता. हा बघा, थांबा. हे बघा केवढं लांब आहे. हे बघा कलर बघा तिचा, झाडाची फांदी आणि तिचा कलर सेम. ते अजून हालत नाही. बघतोय तिचं काम तमाम झालेला दिसतोय, तरी पण हात लावणं रिस्की काम आहे. काठी वगैरे असेल तर नाही, जिवंत आहे. बघा जिवंत आहे. बघा अजून पण ती जिवंत आहे. मग तिच्या गाडीत किती चरबी आहे, खाली पडलेली आहे. थांबा, तिचा आपण खात्मा करूया. हे बघा गेली ती तिकडे, दिसत नाही आता. एवढी बारीक होती, एवढी बारीक म्हणजे डिक्टो एकदम. काठीच वाटत होते ना आपणच्या हाताला. कुठे आपण तुमच्या झाली ते माझा हात त्या फांदीला लागल्यावर मला गिळगिळीत वाटलं. विषारी असते पती. विषारी ती फक्त हरिणटोळ आहे ना, ती फक्त डोक्यावर चावा घेते. म्हणजे ही डोक्यावर चावा घेत होती. तरी पण हे असे जीवघेणी जनावरं आहेत आणि आम्ही त्यांना सामोरे जाऊन पुढे जातो. आता आम्ही ज्या लोकेशनला आलेलो आहे ते या साईडला बघू शकता इकडे की बघा या कंकेश्वरच्या पायऱ्या इथे आणि समोर इकडे किम बीच आहे. हा इथे ह्या इकडे बघितलं तर रामगणेश्वर डोंगर दिसतो. ह्या साईडला बघितलं तर ते तुम्ही ते JSW ची कंपनी दिसते. ओके, आता आम्ही आलेलो आहे कंकेश्वरच्या एकदम म्हणजे बोलू शकता अशी मध्येच आम्ही आलेलो मध्यभागी. आणि हा समोर इथे पूल आहे, कट पॉईंट आहे मेन. हा आता कट पॉईंट आम्ही एकदा चेक करणार. पहिल्यांदा इथे DPO ट्रान्सफॉर्मर पहिल्यांदा इथे होता. ओके, नंतर रेल्वे आली, रेल्वेने त्यांचा टॉवर उभा केला आणि ST लाईन इथून पुढे नेली. मी पुढे जातो आणि बघतो की ॲक्च्युली फॉल्ट काय झालेला आहे, वरती सप्लाय काय येत नाही. आम्ही आता आलेलो आहोत त्या कट पॉईंट जवळ, बघतोय की नक्की काय झालंय त्याला. हा तुम्हाला पण दाखवतोय. हा पहिला जम्पर, हा दुसरा आणि हा तिसरा, तिन्ही ओके आहेत. हे आहे इथून बैरोळ्यात जाण्याचा हा मार्ग पायवाट, तिकडे ती पाठी आहे. हे बघा बैरोळी मार्गाने आम्ही आलेलो आहोत या. आणि आता आम्ही जाणाऱ्या पायऱ्यांनी. आणि ही समोर आहे ती गायमुख आणि हे आमच्या आप्पा इथून येतात. आता तिथे कट पॉईंट बघायला गेलते. हा इथे समोर या झाडीच्या पुढे पोल आहे, तर हे दोघे बघायला गेलते. आम्ही आता आलेलो आहोत कंकेश्वरला वरती. आणि हा आहे कंकेश्वरचा ट्रान्सफॉर्मर. हा मेन कंकेश्वरचा एंड ट्रान्सफॉर्मर आहे. जाळली हो. आता बघू शकता ही वाली जी न्यूट्रल आहे ती जाळलेली आहे या लग्जमधून. आणि ही आता इथनं चिलणार एवढी आणि याला कनेक्ट करणार आहे आपल्या पट्टीला. या बघू शकता आता आम्ही हा रिप्लेस केलेला आहे. हा लग्ज हा जाळलेला होता तो आणि हा रिप्लेस केला आहे आम्ही. इकडचं तर काम झालेलं आहे. आप्पा काय करतात बघूया. आप्पा न्यूट्रलची बाइंडिंग मारतात. अशा प्रकारे आमचं काम झालेलं आहे. आम्ही आता कुणकेश्वर देवळात जाऊन दर्शन घेतो, तुम्हाला पण दाखवतो.
मला की कंकेश्वरला 12 ज्योतिर्लिंग म्हणजे एक देऊळ आहे, बारकं देऊळ आहे, पण तिथे 12 ज्योतिर्लिंग आहे. तर मी आता ते शोधते नक्की कुठे आहे, की इथे 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 बहुतेक असं. अबे इथे आहे, हे बघू शकता 12 ज्योतिर्लिंग आहे तिथे दिलेलं पण आहे. 12 ज्योतिर्लिंग गणपती, हे वाले गणपती आहे तिथे. अशा प्रकारे कणकेश्वर मंदिराची आणि तिथे राहणाऱ्या सगळ्या लोकांच्या वस्तीतली लाईफ पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. घरी आमची बायको, आमची नाही माझी बायको, त्याचा तो अशोक मित्र सगळे वाट पाहत आहेत. तरी गो टू द हो, सरळ सरळ भाषेत असं बोलायचं आहे आम्हाला. लाईट चालू करून आम्ही आता घरी चाललेलो आहोत. काम पूर्ण फत्ते झालेलं आहे. मला जास्त बोलायला आवडत नाही. ठीक आहे, धन्यवाद. चला भेटूया. धन्यवाद. बोला. आता उतरायला सुरू केलं आहे आणि आता 1.39 किलोमीटर चाललो आहे. 1 तास झाला आहे. 6:30 वाजलेत.